इन्ग्रेडियंट्स बघून तुम्ही समजलेच असाल की आज मी काय बनवतो आहे. हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे जे तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये, प्रत्येक चिकनच्या आयटममध्ये आणि मटनमध्ये हे वाटण वापरू शकता. ह्याला लागणारे जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते समोर इथे मांडलेले आहेत. हे मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन आणि तर एकदा नक्की डिस्क्रिप्शन गो थ्रू करा. वाटण भाजायची तयारी करूया आता. सर्वात पहिले धने, स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली स्टेप, सर्वात पहिले धने गोल्डन ब्राऊन करून घेऊया त्यांना. मग दुसरी स्टेप सांगतो तुम्हाला. धने बघ गोल्डन ब्राऊन झाले, तुम्ही बघू शकता. आता याच्यातच मी बाकीचे गरम मसाले आहेत ना ते टाकतो आणि हलके असे भाजून घेतो यांना. त्यांचा अरोमा, तेल, नॅचरल ऑइल त्यांचा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत. 1 मिनटं झालं मी यांना रोस्ट केला आहे चांगला. आता यांना काढतो आणि आपला जो स्लाइस केलेला कांदा आहे ना तो याच्यात टाकतो आहे. ही आहे सेकंड स्टेप कांद्यांची. कांदा आणि लसूण दोन्ही एकत्रच टाकायचे. अद्रक भाजायची गरज नाही आहे. अद्रक भाजला तर जरा कडू होतो. कांदा भाजताना अर्धा चमचा तेल कांद्यावरती आणि त्याला पण गोल्डन ब्राऊन जोपर्यंत होत नाही ना कांदा तोपर्यंत मीडियम फ्लेमवरती त्याला पण भाजून घ्यायचा. कांदा आपला ऑलमोस्ट गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता हा याला जास्तीत जास्त 2 सेकंद लागतील. मग याला काढून घेऊया. कांदा आपला भाजून झालेला आहे. आता मी याच्यात खोबरं टाकतो ग्रेट केलेला. ही आहे आपली तिसरी स्टेज. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून झालेले आहेत. आता यांना एकदम बारीक पेस्ट करूया. मग तुम्हाला दाखवतो पेस्टची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे. आणि एकदम बारीक पाण्याचा वापर करा आणि एकदम बारीक पेस्ट करा. आपलं वाटण बारीक वाटून झालेलं आहे. आता हे वाटण तुम्ही आठवडाभर नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि डीप फ्रीजमध्ये महिनाभर. आणि प्रत्येक भाजीमध्ये, मटनमध्ये आणि चिकनचे जेवढे पण ग्रेव्ही आहेत महाराष्ट्रीयन पद्धतीच्या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये वापरू शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.